नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत 11/7 लोकल बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भातला 9 वर्ष चाललेल्या खटल्याच्या संदर्भातला निकाल आज लागला. आता फक्त बाकी आहे ते सोमवारी या निकालावरती शिक्षा आरोपींना जे दोषी ठरवले गेले 13 पैकी 12 आरोपी दोषी ठरले गेले आणि एका आरोपीला न्यायालयाने निर्दोष सोडलं. मग या आरोपीला निर्दोष सोडण्यामागची कारणं काय होती हा एक मुद्दा, आणि 13 आरोपीला जे दोषी ठरवलं गेलं वेगवेगळ्या कलमांखाली त्यांना दोषी धरलं गेलंय, त्यामुळे सगळ्यांना एकसारखीच शिक्षा होईल अशी काही आत्ता प्राथमिक परिस्थिती नाहीये. त्यामुळे सोमवारी या शिक्षेसंदर्भात जे युक्तिवाद होतील या युक्तिवादामध्ये न्यायालय यांना कोणती शिक्षा सुनावतं हे महत्त्वाचं असणार आहे. अशा प्रकारे जर या बॉम्बस्फोटचे खटले असतील किंबहुना अशा संदर्भातले घडलेले गुन्हे असतील याचा जर जलद गतीने न्यायालयामध्ये निपटारा झाला, त्याचे निकाल लागले, त्याचे पडसाद या सगळ्या दहशतवादी संघटनांवरती जरब बसवणारे पडतील का अशी एक चर्चा दुपारपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे एकूणच तपास यंत्रणांनी गती लावली, तपास यंत्रणा गतीने कामाला लागली तर यातले सगळे निकाल वेगाने पुढे येतील, तपास वेगाने पूर्ण होईल आणि जे आरोपी मोकाट फिरतायत त्या सगळ्या आरोपींना जेरबंद करायला देखील पोलिसांना वाव मिळेल. त्यामुळे या सगळ्या घटनेविषयी जे 180च्या वर मृत्युमुखी पडले या सगळ्या लोकल स्फोटामध्ये या सगळ्यांना आदरांजली वाहून या सगळ्यांना न्याय मिळाला का याबद्दलची चर्चा आपण पुढची तासभर करणार. 3 प्रश्न आपले असणार आहेत. पहिला प्रश्न आपला आहे, अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानं दहशतवाद्यांना जरब बसेल का? दुसरा प्रश्न आहे की दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी तपास यंत्रणा अधिक गतिमान केली पाहिजे का? आणि तिसरा प्रश्न आपला आहे, मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेसाठी आपण सजग आहोत का? या 3 प्रश्नाभोवती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत फोनवरून असणार आहेत भाजपचे खासदार किरीट सोमय्या, आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप, आपल्यासोबत 11/7मध्ये बॉम्बस्फोट पीडित आहेत रमेश नाईक, ते आपल्याला सांगतील की त्यावेळच्या त्यांच्या आठवणी काय होत्या. कायदेतज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आपल्यासोबत येणार आहेत आणि आपल्यासोबत निवृत्त IPS अधिकारी सुरेश खोपडे सर असणार आहेत पुण्यातून. त्यामुळे तपास यंत्रणेसंदर्भात देखील ते आपल्याला सांगतील. मला सुरुवात रमेश नाईक तुमच्यापासून करायची आहे. 9 वर्ष झाली, अखेर ज्याची वाट पाहत होतो की निकाल काय लागणार, त्यातले 12 आरोपी न्यायालयाने दोषी ठरले आणि एकाला निर्दोष सोडलं. आज काय वाटतंय तुम्हाला? 12 आरोपींना आता दोषी ठरवला आहे. या घटनेला आता 9 वर्ष होऊन गेले आणि निकाल आता काही लावतात म्हणजे त्यांना फाशी देणार की नाही, पण आमच्या मते त्यांना सगळ्यांना एकाच वेळेला सगळ्यांना फाशी दिली पाहिजे. कारण 9 वर्ष लोटली आणि आमची जे माझी त्याच्यामध्ये मुलगी दगावली बोरिवली स्टेशनवर, त्याचा फोटो आहे माझ्याकडे. आणि माझ्या त्याच वर्षी म्हणजे 2006मध्ये ही छोटी मुलगी बायला 2000मध्ये आपले 24 एप्रिलला ही झाली, दगावली. ही घरामध्ये ब्रेन हेमरेजमध्ये दगावली. आणि ही माझी मुलगी नंदिनी, ती रेल्वे बॉम्ब ब्लास्टमध्ये जी झाली ती 11 जुलै 2006मध्ये. म्हणजे 5 महिन्याच्या काळामध्ये माझ्या दोन मुली गेल्या. तर आता त्यांना कामाला जाणाऱ्या मुली किंवा कित्येक मृत पावली माणसं या हादशामध्ये बॉम्ब ब्लास्टमध्ये, त्यांची घरं उद्ध्वस्त झाली. कित्येक जण अनाथ झाले, लावारिस झाले, असे म्हणजे कित्येक वाईटच त्यांच्यावर प्रसंग ओढवले. तर अशा माणसांना मला वाटतं की लगेच फाशी दिली पाहिजे. फाशी दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण 2 मुली गमावल्याचं दुःख तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येतं. काय असतं एखाद्या वडिलाची 2 मुली आणि त्याही करत्या अशा वयात आल्यानंतर या निष्पाप बळी ठरतात दहशतवादाच्या अशा प्रकारच्या दुष्कृत्याला. याला कुठतरी जरा बसला पाहिजे. किरीट सोमय्या, काय वाटतं तुम्हाला की आता आपण बघतो रमेश नाईक आपल्यासोबत आहेत, 2 मुलींना त्यांनी गमावलंय, पण अशा वेगाने या खटल्याचे निकाल लागले तर दहशतवाद्यांना जरब बसेल असं वाटतं? सर्वप्रथम मी पराग सावंत, त्या पराग सावंतला श्रद्धांजली देऊ इच्छितो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की 9 वर्ष पराग सावंत परिवाराने जे सहन केलं आहे, किंवा रमेश नाईक किंवा आज माझ्या बरोबर सकाळपासून जे महेंद्र पितळे होते त्यांनी जे भोगतायत, तर त्यांना खरं म्हणजे जे मृत आहेत त्यांना श्रद्धांजली आणि त्याचबरोबर
आजही त्या अत्याचाराचं प्रतीक म्हणून जसे जगतायत तो महेंद्र एक हात तुटलेला त्यांना स्मरण करतो. आणि दुसरी गोष्ट एक निश्चितपणे सांगतो की न्याय व्यवस्थेने त्या पाकिस्तानहून आलेल्या अतिरेक्यांना आणि जगाला दाखवून दिलं 9 वर्ष खटला चालला, परंतु त्यांनी हे दाखवून दिलं की हिंदुस्थानात लोकशाही आणि लोकशाहीत न्याय मिळतो. एक गोष्टीचा अफसोस आहे की जसं कसाब मध्ये आपण 3 वर्षात निकाल दिला, तर तशा प्रकारची स्पेशल ज्युडिशरी सिस्टम कोणताही आतंकवादी हमला असो त्या संबंधी करता येणार का? संसदेत पण हा विषय मी उचललेला आहे. पुन्हा एकदा मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आणि त्यांना आग्रह करणार की आज 9 वर्षानंतर आपल्या सगळ्यांना माहित आहे की याकूब मेमनला फाशीवर लटकवायला 93 ते 2015 22 वर्ष लागली. या बाकीच्या खटल्यात तसं होऊ नये. आता समोरचे आरोपी हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार, मग जाणार राष्ट्रपतींकडे. ह्या सगळ्याची व्यवस्था कशी फास्ट ट्रॅक कोर्ट करता येणार याच्या संबंधी आग्रह करणार. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी दोषी तर ठरवले पण सजा सुनावली जाणार त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने फक्त एकच आग्रह असला पाहिजे, सजाए मौत. फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं तुम्ही म्हणताय. किट सोमय्या हा आपल्यासोबत फोनवरती. भाई आपल्याबरोबर आहेत. भाई काय म्हणाल की किट सोमय्या म्हणाले की यांना फाशीची शिक्षा योग्य आहे. जसं रमेश नाईकांचं दुःख आपण पाहत होतो, 2 मुली त्यांच्या गमावल्या त्यांनी. या पलीकडचं अजून काय असणार आहे? निष्पापांचे बळी आपण किती या सगळ्या यंत्रणामध्ये? राजेंद्र, असं आहे की सगळ्यात प्रथम 200 पेक्षा जास्त जे नागरिक ह्याच्यामध्ये निष्पाप जे बळी झाले त्याच्यामध्ये या 2 मुलींचाही समावेश आहे. त्यांना सगळ्यात पहिली श्रद्धांजली अर्पित करतो. आणि जे काही इंजर्ड झाले आणि ज्यांना काही दुखापती झाल्या, काही जीव घेण्या दुखापती झाल्या, अजूनही ते जसं किरीट सोमय्या म्हणाल तसं एक हात जाऊन सुद्धा तो मुलगा आज जगतोय, त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो सगळ्यात प्रथम. आणि भारतीय लोकशाहीवर, भारतीय जो आमचा चौथा आमचा स्तंभ आहे, ज्या 4 स्तंभावर भारतीय लोकशाही आधारित आहे, आमचं जे न्याय व्यवस्था आहे त्याच्याप्रती मी खरोखरच आदर व्यक्त करतो. तो आपल्या सगळ्यांना करावाच लागतो. परंतु मुद्दाम हे सांगतो, मला आठवतंय की 6-16 पासून त्या अर्ध्या तासाच्या दरम्यान, कारण मी त्यावेळेला याला होतो, बांद्र्याला होतो एका बैठकीमध्ये, आणि जो काही हळकल्लोळ झाला आम्ही सगळ्यांनी पाहिला. आणि आम्ही रात्रभर मग सगळेच किरीट सोमय्यांसारखे सुद्धा सगळेच म्हणजे सगळ्या नागरिकांनी, खऱ्या अर्थाने नागरिकांनी रेल्वेवरनं ते सगळं हे केलं. आम्ही मदत केली. पाऊस सुरू असताना आम्ही पोहोचलो तिकडे. तिथे हे बघत नव्हतं कोण आहे, कुठं आहे, बस सगळेजण त्या ह्याच्यामध्ये घरातल्या चादरी आणल्या, त्याच्यातनं ती शवं, त्याच्यातनं ती माणसं, असा हा सगळा जो हे आहे तो गेल्या 9 वर्षाचा हा सगळा ज्याला आपण फ्लॅशबॅक म्हणतो तो असा डोक्यामध्ये येतो. राजेंद्र, किरीट सोमय्या म्हणाले त्या मताशी आम्ही सगळेच सहमत असायला पाहिजे की अशा प्रकारच्या हे जे खटले आहेत ह्यांच्यासाठी व्यवस्था आता अलीकडे आपल्याकडे आहे. वारुंजेकर सर सांगतील ह्याच्या बाबतीमध्ये, कारण न्यायव्यवस्थेमध्ये स्वतः ते प्रामुख्याने काम करत आहेत. गेली अनेक वर्ष सगळ्या नागरिकांचं हे म्हणणं आहे की अशा प्रकारचे खटले वेगळ्या ह्याच्यावर, वेगळ्या चौकटीत, फास्ट ट्रॅकमध्ये सुद्धा एक वेगळी चौकट, कारण हे जे आहे देशाच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये जी निष्पाप माणसं जी गेलेली आहेत, जे ज्यांचा काहीही संबंध नाही, परंतु यांचा ह्या आतंकवाद्यांना ना जातीचा जात असते ना धर्म असतं, बस त्यांच्या क्रूर याला जे बळी पडलेले आहेत. त्यामुळे यांना कसली दया माया न दाखवता पूर्णतः त्यांना अगदी सजाए मौत हा जो शब्द यांनी इथे वापरला, होय त्यांना फाशीच झाली पाहिजे. जरी काही हे झालं असेल, आपण म्हणालात ते बरोबर आहे की 13 पैकी 1 सुटलेला आहे असं आतापर्यंतचं माहिती आहे. 12 जणांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे. सोमवारी त्याच्यावर आर्ग्युमेंट होईल आणि त्याच्यावर सजा जी होईल. त्यामुळे एक जगभरातल्या
लोकशाहीमध्ये भारताची लोकशाही सर्वोच्च आहे, हा एक त्याच्यातला संदेश आहे. काही गुणदोष असतील ते आपल्याला दूर करणं आवश्यक आहेच आहे आणि ते भविष्यामध्ये निघतील सुद्धा. परंतु ही गोष्ट आपल्याला अधोरेखित करावी लागेल. आमच्या देशामध्ये अशा प्रकारे जो कोणी आतंकवाद हे करत असेल त्याला कसल्याही प्रकारची माफी नाही. आणि आणखीन एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं वाटेल, मला पोलिसांचं खरोखरच कौतुक करावंसं वाटेल. राजेंद्र, मला माहिती आहे ATSचे प्रमुख त्यावेळेला रघुवंशी होते आणि तपास अधिकारी सुनील देशमुख होते. आणि आम्ही त्यावेळेला सगळेच आम्ही किरीट सोमय्या त्या बोलत असतील, आम्ही सारखे बोलायचो काय झालं. एकही ह्याचा लीड नसताना आज इतके जे काही आरोपी आहेत, अजून काही वॉन्टेड पण आहेत ते असू द्या, परंतु एवढ्या सगळ्या आरोपींना हे करणं, सजा त्यांचा गुन्हा साबित होणं, खरोखरच मुंबई पोलिसांना आणि ATSवाल्यांना, ATSच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी खऱ्या अर्थाने सॅल्यूट करू इच्छितो की त्यांनी ठरवलं की काय होऊ शकतं, त्याचं हे मोठं उदाहरण आहे. आणि म्हणून ह्याच्यामध्ये निष्पाप जीवांचा जीव गेलेला आहे. आमच्या देशाला पोखरू पाहिलेल्या, पोखरू इच्छिणाऱ्या या असल्या नराधमांना देशाच्या कायद्याने जी सगळ्यात मोठी शिक्षा आहे आमच्या कायद्याची ती त्यांना द्यायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. सोमवारी याच्यावरती युक्तिवाद होईल. पण खोपडे सर, काय वाटतं तुम्हाला की एकूणच असे सगळे जे खटले आहेत याचा जर निकाल वेगाने लागला, किंबहुना या खटल्यांच्या संदर्भातल्या तपासाबाबत तपास यंत्रणेमध्ये गतिमानता आली, तर याचे निकाल वेगाने लागतील आणि त्या घटना वारंवार घडू नयेत अशा प्रकारचा जरब देखील या सगळ्या दहशतवाद्यांवरती आपल्याला निर्माण करता येईल? सुरुवातीलाच मी महाराष्ट्र पोलीस आणि ATSचे पोलीस प्रमुख आणि त्यांची टीम यांचं जाहीर कौतुक करतो की खरोखरच काही लीड नसताना त्यांनी खूप महत्त्वाचा तपास केलेला आहे. आणि दुर्दैवानं ज्या रेल्वेमध्ये स्फोट झाला त्या रेल्वेचा प्रमुख म्हणून मी तिथं होतो आणि त्यानंतर आम्ही केलेलं रेस्क्यू ऑपरेशन असेल किंवा आता भाईंनी सांगितल्याप्रमाणे सगळी मुंबईकर जनता धावून आली होती आणि त्यांनी सगळ्या लोकांना बाहेर काढून मदत केली. आणि असा प्रकार ज्यावेळेला होतो त्यावेळेला प्रत्येक माणसाला वाटतं की ज्यांनी अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे त्याला या देशातल्या कडकात कडक जी शिक्षा दिलेली आहे त्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे. कारण आतंकवाद हा नेहमी निरपराध लोकांच्या विरुद्ध असतो. दहशत निर्माण करणं हा त्यांचा हेतू असतो आणि त्यांचं ध्येय मात्र वेगळ्या पद्धतीवरचं, राष्ट्रावरचं किंवा धर्मावरती आधारित असतं. आणि म्हणून या लोकांना, आणि त्यांना माहिती होतं की अशा प्रकारे याच्यामध्ये हानी होणार आहे आणि त्यांना नॉलेज होतं, म्हणून अगदी कडकातली कडक शिक्षा व्हावी अशा प्रकारची अपेक्षा यावेळेला मी व्यक्त करतो. खरं कडक शिक्षा व्हावी असं तुम्ही स्पष्टपणे म्हणताय. पण खोपडे सर, काय तुम्ही त्यावेळेला पाहिलेलं होतं ज्यावेळेला हा सगळा स्फोट झाला? तुम्ही रेल्वेच्या पोलीस दलाचे प्रमुख होता, या सगळ्या घटना जवळून पाहत होता. कशी यंत्रणा, पोलीस यंत्रणा त्यावेळेला कामाला लागलेली होती आणि कशा प्रकारचे पुरावे हे सगळे जमा करण्यासाठी कष्ट करावे लागलेले होते? मी प्रमुख होतो रेल्वेचा, परंतु घटना घडल्या बरोबर 1-2 तासामध्ये महाराष्ट्र शासनानं हा तपास मुंबई पोलिसांच्याकडे आणि नंतर ATS कडे दिला. कारण रेल्वेची हद्द फक्त रेल्वेच्या रुळापुरती असते, खूप मर्यादित स्टाफ असतो आणि ट्रॅफिक नियमन करणं एवढंच पोलिसांचं काम असतं. आणि म्हणून ताबडतोब, आणि आमच्याकडे तपास करणारे अधिकारी पुरेसे नसतात, म्हणून शासनानं ताबडतोब तपास ATS कडे, मुंबई पोलीस आणि ATS कडे दिला. आणि त्यातल्या बाबी खरं तर ज्यांनी तपास केला तेच लोक मांडू शकतील, परंतु मुंबई शहरातले आणि महाराष्ट्रातले काही ठराविक तपास करणारे अधिकारी निवडले गेलेले होते आणि प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी एक दुवा जोडलेला होता. एक आरोपी गोवंडीत मुंबईचा, दुसरा औरंगाबादचा, एक पुण्याचा, एक नाशिकचा, इतर ठिकाणचे, मालेगावचे. तर अशा पद्धतीनं त्या सगळ्या गुन्ह्यांना, आरोपींना एकत्र करून त्यांची पुन्हा लिंक जोडली. म्हणजे हा काही पहिला गुन्हा नव्हता. याची लिंक अशी होती की सुरुवातीला औरंगाबादमध्ये मे महिन्यामध्ये खूप मोठं RDX आणि AK-47चा साठा उतरवला गेला
त्यानंतर मग नागपूरच्या RSSच्या ऑफिस समोर क्रूड बॉम्ब ठेवण्यात आले, त्याचा स्फोट झाला नाही, परंतु त्यानंतर मात्र मग हा रेल्वेमध्ये स्फोट घडवून आणला. तर त्याचं प्लॅनिंग खूप दिवसापासून या देशामध्ये चाललेलं होतं. नेपाळ मार्गे आलेली शस्त्र असतील, गुन्हेगार असतील, तर तो खूप गुंतागुंतीचा तपास होता, परंतु पोलिसांनी तो यशस्वीपणे त्याचा शोध लावला. त्याबद्दल पोलीस दल अभिनंदनास पात्र आहे. अगदी खरं आहे की पोलीस दलाने केलेली करतो, कारण वारंजीकर साहेब बोलतीलच त्या बाबतीमध्ये. आपण हे बघतो की याला 9 वर्षाचा कालावधी झाला. हा कालावधी फारच आहे, हे खरं आहे. म्हणूनच आज आपण म्हणतोय की जलद गतीने. परंतु ह्याच्यामध्ये एक असं आहे की 2000 ते करेक्ट करतील मला कदाचित, 2008ला सुप्रीम कोर्टाने एप्रिल 2008ला स्टे दिला होता या खटल्याची सुनावणीला, आणि 2 वर्ष ह्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती होती, आणि 2010ला परत तो खटला सुरू झाला. त्यामुळे ते 2 वर्ष त्या सगळ्या कायद्याच्या ह्याच्यामध्येच गेल्या, पेचीदा ज्याला म्हणतो ना, नुसते तकलादू ह्याच्यावर. त्यामुळे ती 2 वर्ष वाया गेली त्याच्यामध्ये. त्यामुळे हा तो कालावधी आणखीन पुढे गेला. कसं असतं की एकदा मोमेंटम असला कुठच्याही गोष्टीला की ते लवकर होतं, असा आतापर्यंतचा नैसर्गिक आपला नियम आहे. त्यामुळे ते 2 वर्ष वाया गेले आणि त्या खटल्याला 2 कालावधी जरा जास्त झाला. वारंजीकर साहेब काय म्हणाल की जो युक्तिवाद सगळा गेली 9 वर्ष या कोर्टात चालला असेल, वेगवेगळे कलमं लावली गेली असतील, आणि जसं दुपारी राजा ठाकरे म्हणाले की प्रत्येक आरोपीला हे एकच कलम नाही, वेगवेगळ्या कलमाखाली त्यांना दोषी ठरवलं गेलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला होणारी शिक्षाही देखील त्यानुसार वेगळी असणार आहे. त्याचं काय जे किती वर्षाची असेल किंबहुना त्याच्यावरती काय युक्तिवाद होतील हे सगळं सोमवारी समोर येईल. पण जो हा खटला चालला, हा जसं तर भाई म्हणाले की 2 वर्ष मधले वाया गेले, न्यायदानाची प्रक्रिया ही जर जलद गतीने झाली तर अशा प्रकारच्या खटल्यातल्या पीडितांना किमान न्याय लवकर मिळू शकेल. आपण फार खोलात जाणारा मुद्दा उपस्थित केलाय. खूप वेळा असं होतं की कोर्टामध्ये जे मिळतो निकालपत्र त्याला न्याय म्हणावा, अशा प्रकारची परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते. याला कारण काय असतं तर प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांची संख्या आणि न्यायाधीशांची संख्या हे गुणोत्तर जुळतच नाही. त्यामुळे त्या न्यायाधीशांवरती असणारा कामाचा ताण एवढा अफाट आणि अचाट असतो की हे माणसं कशी काम करतात असा खरंच कितीतरी वेळा प्रश्न पडतो. अगदी खरं. सरकारी वकील जे साहेब असतात त्यांच्या योगदानाबद्दल सर्वसाधारणतः चांगलं कुठं बोललं जात नाही. त्यामुळे राजा ठाकरे यांच्या बाबतीमधलं आपण माझ्या आधी बसलेल्या 3 जे काही आपले पाहुणे आहेत त्या पाहुण्यांनी पोलीस तपासी यंत्रणेचं कौतुक केलं, पण ज्या सरकारी वकिलानं चिवटपणे हे सगळं प्रकरण नीट मांडलं आणि कागदावरती सिद्ध करणारा पुरावा घेऊन आला, त्यांना कुणी लक्षात ठेवत नसतं. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी बरोबर जे न्यायाधीश महाराज होते शिंदे की ज्यांनी शेवटी निकालपत्राचं आता दिलेलं आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलं आहे, त्यांच्या बाबतीमध्ये देखील आपण कुठं बोलत नाही. हे सगळे हे अदृश्य प्रतिनिधी असतात या यंत्रणेचे, आणि त्या यंत्रणेच्या संदर्भामध्ये आपण सर्वसाधारणतः आजकाल म्हणत असतो की पीडित व्यक्तीला कधी न्याय मिळणार, कधी न्याय मिळणार. मुळातच पीडित व्यक्तीच्या बाजूचे कायदे आपल्याकडे आहेत का याचा विचार केला गेला पाहिजे. आमच्याकडे विक्टिमॉलॉजी नावाचा एक सब्जेक्ट असतो, एक विषय असतो. तो विषय असा सांगतो की पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी नुसतं निकालपत्र उपयोगाचं नसतं. निकालपत्र एक कागदाचा एक चिठोरा असतो ज्याच्यावरती शिक्का दिला किंवा नाही मारला किंवा जे शिक्का मोडतब केलं की त्याचं निकालपत्र झालं, अदरवाईज एक कागदाची चिठ्ठी असते. त्या पीडित व्यक्तीचं आर्थिक नुकसान जे झालेलं आहे त्याच्याकरता काही आपल्याकडे योजना आहे का? त्या पीडित व्यक्तीला जे काही शारीरिक जी इजा झालेली आहे त्याच्या उपचाराकरताची काही योजना आहे का? त्या पीडित व्यक्तीला जो मानसिक धक्का बसलेला असतो त्याच्याकरताची आपल्याकडे काही योजना आहे का? आणि मग दुर्दैवानं असं लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत या बाबतीमध्ये आजही घडीला आपल्याकडे स्वतंत्र संपूर्ण अशी योजना नाहीये. मग प्रश्न निर्माण होतो की आपण जे काही म्हणतो की या निकालपत्रानं या पीडित व्यक्तीला न्याय मिळेल का? तर निकालपत्रानं न्याय मिळत नसतो, निकालपत्रानं विश्वास मिळत असतो. येस, आमच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्याय दूर करण्यासाठी यंत्रणा आहे. निकालपत्रामध्ये एखाद्याला शिक्षा दिली, एखाद्याला जर का फाशीची दिली, एखाद्याला जन्मठेप दिली म्हणून न्याय झाला असं नाही म्हणतायत, कारण न्याय होण्याची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत. त्यातला हा आर्थिक, त्यातला हा मानसिक, त्यातला शारीरिक
आणि त्याच्या बरोबरीनं हा न्याय मिळाल्याची भावना न्यायालयामार्फत जे निर्माण होते ती भावना निर्माण होणं हा देखील एक त्याचा छोटासा घटक आहे. तर मला असं वाटतं की या ज्या सगळ्या जे पीडित व्यक्ती आहेत, ही जी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, ज्या अनेक व्यक्ती ज्या सगळ्या इंज्युअर्ड होत्या, या सगळ्यांना नुसतं निकालपत्र देऊन भागणार नाहीये. याच्या पुढची देखील जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू ठेवणं आवश्यक आहे आणि ती प्रक्रिया न्यायालयाच्या बरोबरीनं अन्य अनेक घटकांवरती अवलंबून असते. ती प्रक्रिया जर का पुढे जर नीट चालू झाली नाही किंवा शेवट टोकापर्यंत जर का नेली नाही तर दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की निकालपत्र हे फक्त कागदावरती राहिलेलं आहे, अन्य काही न्याय मिळाला नाही असं म्हणावं लागेल. अगदी खरं आहे. किरीट सोमय्या काय म्हणाल की निकालपत्रानंतर, निकाल दिल्यानंतरची जी प्रक्रिया आहे सगळी सगळ्या पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याची, ते वारुंजीकर साहेब आता म्हणत होते, खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याकरता म्हणून पुढे आपण काय पावलं उचलली पाहिजे? फार चांगला मुद्दा. मी दोन्ही गोष्टी, एक या सगळ्यात मुंबई स्फोटमध्ये, ट्रेन स्फोटमध्ये 1077 1077 परिवार अफेक्टेड. मुंबईची वस्ती 1.25 कोटी, देशाची 1.25 कोटी. आपण 1077 परिवारांना दत्तक नाही घेऊ शकत का? आणि हा विषय 2006 नंतर आपण मांडल्यानंतर मी आपल्याला निश्चितपणे सांगतो एक डेव्हलपमेंट झाली. 2006 नंतर 2008चा जो असत अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यात पीडितांना व्यवस्थित रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनचे सपोर्ट मिळाला. त्यानंतर 2012 मध्ये आणखीन त्याचं 2 पाऊल पुढे गेलो. आज मी असं सांगू शकतो की किमान महाराष्ट्रात अतिरेकी हल्ल्यात जो पीडित असतो त्यांना रिझनेबल हे त्यांचा मदत आणि पुनर्वसनासाठी मदत मिळत आहे. अर्थात त्यांचं जे नुकसान झालं ते कोणी भरून काढू शकत नाही, परंतु शासन प्रशासन आता या बाबतीत बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन झाल्या आहेत. आता राहिली गोष्ट न्यायालयाची. मला असं वाटतं की या बाबतीत हे पुढाकार घ्यायची गरज आहे. विधिमंडळाने पुढाकार घ्यायची गरज आहे, न्यायालयाने गरज आहे आणि वकिलांनी सुद्धा. हे जर आपण सगळ्यांनी मिळून या बाबतीत, भाई पण एग्री करणार की आपण सगळ्यांनी मिळून या बाबतीत जर जागृती आणली आणि ठोस पावलं उचलली तर त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट हे आधी नव्हतीच संकल्पना, आली नंतर अस्तित्वात. तर त्या फास्ट ट्रॅक कोर्ट कोणत्याही अतिरेकी हल्ला असो, कोणत्याही प्रकाराचा, विधिन देशाचा असो की बाहेरचा असो, तर त्या संबंधी फास्ट ट्रॅक कोर्ट 3 वर्षात निकाल आणि सजा अशा प्रकारचे सिस्टम, हे माझ्या मनात पण कल्पना आहेत. आपण सगळे याच्याबद्दल एग्री होणार, त्या दृष्टीने पुश केलं पाहिजे. बरोबर आहे. भाई काय म्हणाले? त्यांना जोडूनच, म्हणजे त्यांचं किरीट सोमय्यांचं बरोबर आहे की आपल्याला आता अलीकडे हे जाणून घेणं आवश्यक आहे की अशा प्रकारचे हल्ले या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रचंड हे होतात आहेत आणि जगावर हे संकट आहे आतंकवादाचं. आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यानुसार, वारुंजीकर जे म्हणाले त्याच्यानुसार, काळानुसार काही कायदे बदलणं गरजेचं आहे, कायदे घडवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ते कायदे बदल करत असताना जो पीडित आहे, जो जिवंत आहे, ज्याचे हात तुटलेत, कोणाचा कुठचा अवयव शरीराचा गेलाय, तर त्याचं रिहॅबिलिटेशन सुद्धा कायद्याच्या चौकटीतच ते असायला पाहिजे. किरीट सोमय्यांच्या त्या मताशी मी काही अंशी सहमत होईन की ह्यांना आपण अडॉप्ट करू शकत नाही का, पण अडॉप्ट करणं ही एक प्रकारची मेहरबानी का? त्यांना तो त्या देशाचा नागरिक आहे, त्याला त्याचा तो अधिकार देण्याच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना तो प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्याच्यात देशाची संसद असेल किंवा राज्याचं हे असेल, विधानमंडळ असेल, कायदे मंडळ असेल, त्या ठिकाणी ते करणं आवश्यक आहे. कारण काळ आता बदललेला आहे. जसं ते म्हणाले किरीट सोमय्या की फास्ट ट्रॅक, मी सुरुवातीला सांगितलं फास्ट ट्रॅक हा विषय नव्हता, आज तो आलेला आहे. त्या फास्ट ट्रॅकमध्येही काही अशा हे करता येईल, आपल्याला कॅटेगरीज करता येतील की हे जे गुन्हे आहेत हे ठराविक कालावधीमध्ये ते हे झाले पाहिजेत आणि त्याबरोबर त्याच्याचे जे एफेक्टेड आहेत त्यांना कायद्याचंच संरक्षण मिळालं पाहिजे. बाकी आपण काम करतो ते करतो. मी वारुंजीकरांच्या त्या मताशी सहमत आहे की न्यायाधीश महाराज असतील किंवा सरकारी वकील असतील, हे सगळे खऱ्या अर्थाने अभिनंदनाला पात्र आहेत. कारण कितीही जरी उशीर झाला
जगाचं लक्ष होतं ह्या खटल्यावर लक्षात ठेवा. आणि आज योगायोग बघा कसा आहे, आज ट्विन टावरवर हल्ला झालेले 14 वर्ष झाली आणि आज तो आपल्या न्यायव्यवस्थेने यांना सजा सुनवावी, हाही एक मोठा योगायोगच आहे असं मला वाटतं. खरंय. रमेश नाईक, तुम्हाला काय म्हणायचं? मला इतकंच म्हणायचं आहे की या घटनेमध्ये काही मृत पावले, ज्याप्रमाणे माझी मुलगी सुद्धा मृत पावली, कॉम्पन्सेशन सरकारने आम्हाला दिलं, काय दिलं त्याची मलाच स्वतःला तरी आवश्यकता नव्हती. मुलगी गेली ती परत तर येणार नाही पैसा. पण ह्या हादशामध्ये जे इंजर्ड झाले, ज्यांचे हातपाय गमावले, आज एवढे ते लाचार परिस्थितीमध्ये आहे, त्यांना सरकारने कॉम्पन्सेशन त्याच्या जखमेवर किंवा त्याची किती परिस्थिती वाईट आहे, शारीरिक परिस्थिती किती वाईट आहे यावर अवलंबून त्याचा हिशोब केला त्यांनी सरकारने. आणि कसाब किंवा अन्य हे मोठे मोठे जे आतंकवादी आहे यांच्यावर सरकारने कसाबवर 2 वर्षामध्ये कमीत कमी 25 करोड रुपये खर्च केले. हे पैसे वाया नाही का? तेच पैसे जर ह्या हादशामध्ये ज्या बॉम्ब ब्लास्टमध्ये झाले, इंजर्ड झाले, काही जखमी झाले, हातपायी नाही, ते आता कमवू शकणार नाही, पुढे कमवू शकणार नाही, ते पैसे त्यांना देता आले नाही किंवा आजपर्यंत त्यांना दिले जात नाही आहे. दिले असले तरी काही मोजकेच असे दिले की हात कापला असेल तर त्याला 50,000 द्या, आणखीन काय झालं असेल तर त्याला 1,00,000 रुपये द्या. अशाप्रमाणे ते आज इतके लाचार होऊन पडले. तर त्याकडे सरकारचा हा एक प्रकारचा मला वाटतं की अन्यायच आहे. जे आपल्या माणसांना हे आतंकवादी येऊन मारून जातात त्यांच्यावर विनाकारण 25 करोड रुपये खर्च करतात आणि इकडच्याच आपल्या देशाच्या नागरिकांवर तो पैसा खर्च करू इच्छित नाही किंवा दिलाही नाही त्यांनी. आता ते पराग सावंत हा 9 वर्ष हॉस्पिटलमध्ये होता, त्याचा खर्चसुद्धा हॉस्पिटलला पूर्ण त्यांनी सरकारने नाही दिला. काही त्यांच्या किरीट सोमय्या भाऊ आमचे आहेत, यांनी आमची मदत फारच केली आणि ही सर्व केस किरीट सोमय्यानेच हाताळली. आमचा पूर्वी काही संपर्क नव्हता, पण हे जेव्हा घटना घडली तेव्हा सर्वप्रथम किरीट सोमय्यांची माणसं किंवा त्यांचं एक पत्र आम्हाला मिळालं आणि त्यामार्फत ती त्यांची जी क्रिया सुरुवात केली ती शेवटपर्यंत आजपर्यंत करीत आहेत आमच्यासाठी. पण मला असं वाटतं, मी माझ्यासाठी सांगत नाही की हे जे जखमी जे झालेले आहेत यांना सरकारने काहीतरी त्यांच्या न्यायाच्या हिशोबाने किंवा त्यांच्या जखमेप्रमाणे किंवा त्यांची जी त्याप्रमाणे त्यांना मदत केली परिस्थितीप्रमाणे पाहिजे. जे जर त्यांच्या भावना आहेतच, म्हणजे ज्यांनी आपली मुलगी गमावली त्यांच्या भावना आहेतच, परंतु हे करत असताना जगभरामध्ये आपण एका आतंकवादाला सामोरं जात असताना कसाबवर किती पैसे खर्च झाले यापेक्षा आपण जगाला काय दाखवून दिलं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण कसाबवर खर्च करणं म्हणजे ते काहीतरी कुठेतरी वाया गेला अशी जर भावना कोणाची असेल तर ती फार चुकीची आहे, अत्यंत चुकीची आहे. दुसरी गोष्ट अशी, मला आठवते मी सुद्धा 35 वर्ष राजकारणात आहे, समाजकारणामध्ये आहे. पहिली वेळ असं झालं असेल आणि जे आवश्यक होतं तत्कालीन सरकार ह्याच्यामध्ये राजकारण विरहित मी बोलतोय, त्या दिवशी रात्री 2 वाजता ज्या दिवशी ब्लास्ट झाले त्या दिवशी रात्री 2 वाजता देशाचे पंतप्रधान आले, इथे बैठक झाली एअरपोर्टला आणि निर्णय घेण्यात आला, राज्य सरकारचे मुख्यमंत्री होते की जखमींना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जिथे जिथे त्यांना उपचार करता येईल तो करायला हवा. आणि सरकारने ते पैसे केले आणि ते सरकारने मेहरबानी केली नाही, सरकारचं कामच आहे ते. आणि म्हणून वारुंजीकर म्हणाले किंवा आपण सगळे म्हणतोय आपल्याला कायद्यातच मूलभूत बदल करायला हवेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी की त्या एखादा जर जखमी असेल तर त्याला नुसतं त्याचा हात गेलाय पाय गेलाय एवढं न बघता त्याचं आयुष्य गेलंय या दृष्टीने कायद्याची काही हे घडणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं. कायद्याची चौकट आणि संरक्षण त्याला मिळालं पाहिजे. आणि ह्या आतंकवादी लोकांना जर आपल्याला धडा शिकवायचा तर त्यांना आपल्याला आपल्या न्याय व्यवस्थेच्या चौकटीतच सजा व्हायला पाहिजे. हा जगाला एक संदेश गेला पाहिजे. किरीट सोमय्या काय म्हणाल? रमेश नाईकांची जी वेदना आहे, जी त्यांचं म्हणणं आहे ते वास्तवाला धरून आहे की जे पीडित आहेत यांना केवळ 50,000 लाख रुपये मदत देऊन चालणार नाही तर त्यांच्या आयुष्याला उभारी देण्याकरता म्हणून आपण पावलं उचलली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे आणि या दिशेत राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी एकत्रित येऊन मदत व पुनर्वसनची नीती बनवली पाहिजे.
त्यात भाई येतो की किरीट सोमय्या असो, बीजेपी असो की काँग्रेस असो, सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि हे आपलं कर्तव्य आहे. कुणावर दयामाया दाखवत नाही, या मताचे मी पूर्ण सहमत आहे. अगदी खरं आहे की सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे. मला ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर वरुणजीकर तुम्हाला बोलायचं, मी ब्रेक नंतर येतो आणि काही मुद्दे जे आपले ब्रेक नंतरच्या प्रश्नाचे आहेत त्यावर आपण चर्चा. ब्रेक नंतर स्वागत. आपण 11/7च्या लोकल बॉम्बस्फोट प्रकरणाविषयी बोलतोय. कायद्याच्या संदर्भात आपण चर्चा केली. आता खरा मुद्दा जो आहे तो म्हणजे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षेबाबतीत आपण खरंच सजग आहोत का, आणि जर सजग असू तर याच्यात घडलेल्या घटनांना वेग देण्यासाठी तपास यंत्रणांना किती आपण गतिमान केलं पाहिजे, हाही मुद्दा येतो. मला उदय वरुणजीकर तुम्हाला विचारायचं की जे कायद्यातल्या बदलासंदर्भात मगापासून चर्चा झाली, हा एक मुद्दा, आणि जो शेवटचा आपला प्रश्न आहे की सजगतेसंदर्भात, सुरक्षेच्या सजगतेसंदर्भात रस्त्यावरची असेल किंवा रेल्वेतली असेल, आपण खरी काय पावलं उचलली पाहिजे. मला असं वाटतं की आजकाल एक फॅशन झालेली आहे, जी फॅशन अशी असते की काही जरी झालं तरी न्याय यंत्रणेवरती टीका करायची, काही जरी झालं तरी कायद्यामध्ये आता आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट करा, काही जरी झालं तरी कायद्यामध्ये बदल करा, अशा प्रकारची मागणी करायची अशी फॅशन झाली. आपल्याकडे आलेले सन्माननीय पाहुणे ते फॅशनचा फॉलो करतात असं मी अजिबात म्हणत नाहीये, पण ही सर्वसाधारण झालेलं आहे. मी आपल्या प्रेक्षकांना जरा थोडं सविस्तर सांगू इच्छितो. 1860 सालामध्ये भारतीय दंडविधान नावाचा कायदा आला, इंडियन पिनल कोड. त्यामध्ये वेगवेगळे कायदे आले, वेगवेगळ्या तरतुदी आल्या की कुठल्या प्रकारचा गुन्हा असेल तर त्याला काय शिक्षा आहे, हे सगळं सविस्तर आलं. हा कायदा ब्रिटिशांच्या यंत्रणेवरती अवलंबून होता, त्याप्रमाणे तो कायदा पारित केला, आपल्याकडे भारतामध्ये पारित केला, तो अनेक वर्ष अबाधित राहिला. काळ बदलल्यानंतर हळूहळू वेगळे त्यातले पैलू लक्षात यायला लागले, म्हणून वेगळे कायदे यायला लागले. रासुका कायदा, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, आपल्यापैकी अनेक ज्यांचं वय 50-60 आहे त्यांच्या लक्षात येईल की या कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करणे किंवा अशा प्रकारची देखील अनेक प्रकरणं झाली होती. स्पेशल कायदा आला. आपल्यापैकी अनेक तरुण मुलांना आठवत असेल किंवा एक साधारणतः 40-45 वय असणाऱ्या लोकांना सुद्धा आठवत असेल की पोटा नावाचा कायदा आला, टाडा नावाचा कायदा आला. या सगळ्या गोष्टीच्या बरोबरीने महाराष्ट्र मागे नव्हता, महाराष्ट्रामध्ये मोका किंवा मकोका या नावाचा कायदा आला. त्यामुळे आज घडीला कायदे सक्षम आहेत का? हो, आहेत. कायद्यामध्ये अजून काही करायला पाहिजे का? मला ते वाटत नाही. आता काही त्याची गरज नाहीये. का बरं गरज नाहीये? तर कायद्यामध्ये मुळात तरतूद आहे, परंतु त्या तरतुदीच्या प्रमाणे तपास करण्यासाठीची पुरेशी आपल्याकडं मॅनपॉवर आहे का? नाहीये. याचं उत्तर नाही येईल. पुरेसे न्यायाधीश महाराज आहेत का? याचं उत्तर नाही येईल. कायद्यामध्ये जर बदल करायचा असेल तर सर्वात प्रथम कायद्या राबवणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तींना त्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. मगाशी खोपडे साहेब सांगत होते की रेल्वे पोलिसांच्या पदाधिकारी ते होते, त्या ठिकाणी एवढी जबाबदारी त्यांच्याकडे होती, पण रेल्वेची परिस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे. आता आज रेल्वे स्टेशन मध्ये दृश्य स्वरूपामध्ये पोलीस आपल्याला दिसत नाही, कारण त्यांच्याकडे नाहीये, मनुष्यबळच नाहीये. आपण कितीतरी वेळा माननीय उच्च न्यायालयामध्ये चाललेल्या प्रकरणाचा आपण उल्लेख वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये आपण बघतो की रेल्वे मधल्या सुरक्षितेच्या संदर्भामध्ये उपाययोजना करायला आज घडीला त्यांच्याकडे तेवढा पोलीस प्रोटेक्शन नाही. रेल्वेचे पोलीस जर म्हणायला लागलो तर त्याच्यामध्ये 2 किंवा 3 वेगवेगळे पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे केंद्र सरकारचे पोलीस आहेत, एक पर्याय राज्य सरकारचे पोलीस आहेत, तिसरा पर्याय रेल्वेनं निर्माण केलेला जो एक स्वतंत्र फोर्स आहे तो आहे. मला वाटतं खोपडे साहेब या बाबतीमध्ये जास्त सांगू शकतील, पण प्रश्न शिल्लक राहतो की सगळ्यांची संख्या जरी म्हटली तर देखील ती फार तोकडी पडते. आणि मग हा जो काही एक 2006चा जो काही आपल्यावरती केलेला जो हल्ला होता तो हल्ला वेगळ्या प्रकारचा होता, हे जरा प्रेक्षकांना समजावून सांगितलं पाहिजे. मुंबईची लाईफलाईन, मुंबईची जीवनवाहिनी म्हणून रेल्वे समजली जाते. सुमारे 50 लाख लोक सकाळी आपल्या कामाकडे येतात, 50 लाख लोक संध्याकाळी परत घरी जातात. असे सुमारे 1 कोटी लोक या रेल्वेमधून वाहतूक करत असतात. या 1 कोटी लोकांच्या मनामध्ये जर का भीती उत्पन्न केली तर मुंबई कोलमडून पडू शकते असा फार सोपा विचार केला होता. दुसरी गोष्ट की आता एक ठराविक वर्ग त्यांनी आयडेंटिफाय केलेला होता, तो होता म्हणजे फर्स्ट क्लासच्या डब्यामधून प्रवास करणारे जे नागरिक आहेत त्यांना त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं होतं, त्यांच्यावरती त्यांनी जरा जास्त लक्ष दिलेलं होतं. तर आपण जर बघितलं तर या खटल्यामध्ये सर्व फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये झालेले बॉम्बस्फोट होते. हे फार सोपं होतं की या सगळ्यामुळं ही जी सगळा जो असा वर्ग आहे की ज्या वर्गाला सर्वसाधारणतः झळ पोचत नाही अशा वर्गापर्यंत जा, त्यांना भीती दाखवा आणि संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडा.
आणि त्यामुळे आपण जो प्रश्न विचारलेला आहे की तो प्रश्न असा येतो की या आपल्या रस्ता वाहतूक सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये, ट्रेनच्या प्रवासाच्या संदर्भामध्ये आपण सजग आहोत का? त्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीत काही करणं शक्य आहे का? आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती नाहीये, आज ट्रॅफिक पोलिसांची अवस्था देखील अशीच आहे. ट्रॅफिक पोलीस आपले जे आहेत त्या ट्रॅफिक पोलिसांकडे देखील वाहनांची संख्या आणि प्रत्यक्षात पोलिसांची संख्या यांचं गुणोत्तर जुळतच नाहीये. आजच माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रकरण चाललेलं होतं. त्या प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या वतीने सांगितलं 31 मार्च 2014 म्हणजे मागच्या वर्षीचं, या दिवशी असणाऱ्या वाहनांची संख्या 22 लाख आहे. मग जर एवढी जर वाहनं असतील तर एवढी वाहनं जर रस्त्यावरती येणार असतील, त्यांना नियंत्रण करण्यासाठी किंवा त्यांचं जे वाहतूक आहे त्या संदर्भात नियमन करण्याच्या संदर्भामध्ये आमच्या पोलिसांची संख्या फारच मुठभर आहे. मग रेल्वेचं उदाहरण घ्या, रस्त्याचं उदाहरण घ्या, हे सगळं जर खरं असेल, अशी परिस्थिती असेल आणि जी काही लोकसंख्या वाढलेली आहे किंवा जी काही त्यानुसार गुणोत्तर सुरक्षेच्या संदर्भातलं गुणोत्तर जुळतच नाहीये. भाई तुम्हाला काय म्हणायचं? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की याच्यामध्ये फॅशन हा विषय हा फारच जरा याचा झाला. एखाद्याने जर आपली मतं मांडताना हे अधिक चांगलं होण्यासाठी काहीतरी व्हावं असं म्हटलं तर त्याला जर फॅशन कोण म्हणत असेल तर हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला. कारण असं आहे, ज्या 1860च्या कायद्याचं ते सांगत आहेत इंडियन पिनल कोडचा, त्याच्यामध्ये अनेक वेळेला स्थित्यंतर झाले आत्तापर्यंत, भविष्यातही होतील. जी घटना या देशाने स्वीकारलेली आहे त्याच्यात अनेक बदल आपण केले, काळानुसार करावे लागतात. आणि त्याच तत्वानुसार जेवढ्या कायद्यांची यांनी नावं घेतली ते कायदे ज्या ज्या वेळेला झाले त्या वेळेला त्याची एक जरब निर्माण झाली आणि त्याच्यातनं काही आपल्याला चांगले रिझल्ट सुद्धा आले. आणि म्हणून त्याच्यासाठी जरी कोणी म्हणत असेल, आमचं तर सोडाच, म्हणजे खासदार बोलतात आहेत, आम्ही त्या कायदेमंडळात आहोत, त्यामुळे त्या कायदेमंडळामध्ये अशा प्रकारचे बदल होणं आवश्यक आहे हे जनतेने सुद्धा म्हणणं, म्हणजे ती फॅशन होत नाही, ते जनतेचा कन्सर्न आहे, तो जनतेची ती चिंता आहे. त्यामुळे त्याला असं फॅशनचं नाव देता येणार नाही. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, कुणीही असं म्हटलं नाही या देशामध्ये ॲडिक्वेट फोर्स आहे, कुणीही असं म्हटलं नाही आजपर्यंत. उलट मग तो फोर्स याच्यातला असेल, आपल्या कोर्टातला असेल, एव्हरी फोर्स आय एम टॉकिंग अबाउट. म्हणजे कुणी असं म्हटलं नाही की आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये हे आहेत, जजेस आहेत, बाकी सगळं आहे, नाही. होय, जी यंत्रणा आहे ती अधिक सक्षम करायला पाहिजे, याबद्दल दुमत कोणाचं असण्याचं काहीही कारण नाही. मग ती सुरुवात पोलिसांपासून होईल आणि थेट कोर्टापर्यंत जाईल आणि ते करणं आवश्यक आहे. आणि त्या सगळ्या ह्याच्याबरोबर कायदे सुद्धा काळानुसार बदलणं आवश्यक आहे. आपल्याकडे आता IT चे गुन्हे आले, नव्हते तेव्हा 1860 साली, 1950 साली नव्हते. मग त्यानुसार कायद्यात बदल करणार नाही तुम्ही, त्याला तुम्ही काय फॅशन म्हणणार? आज जे काही समजा सायबर क्राईम व्हायला लागलेले आहेत, त्या सायबर क्राईमला जर एखादा सक्षम कायदा आपण तयार केला नाही आणि ते जर कोण म्हणाला इज इट अ फॅशन, आय एम रिअली शॉक अँड सरप्राईज. त्यामुळे मला असं वाटतं की काही वेळेला काही गोष्टी नागरिकांनी काय विचार करणं किंवा त्याने त्याच्याकडे कशा पर्स्पेक्टिव्हने पाहणं, नागरिकाचा तो भावनिक ह्याच्याने पाहतोय. आम्ही सगळे कायदे मंडळातले आहोत, ते स्वतः त्या याच्यातले यंत्रणेतले आहेत, त्या न्यायव्यवस्थेतले आहेत. त्यामुळे कायदे बनवायला हवे, बदलते कायदे. जसं आता फास्ट ट्रॅक हा कुणाला माहिती होता? फास्ट ट्रॅकाला काही रिझल्ट चांगले आले. याच सगळ्या ह्याच्यामध्ये अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर हा 2006चा खटला, कसाबचा त्याच्यानंतरचा खटला, परंतु तो झाला, त्याचा रिझल्ट आला, कारण त्याला त्या वेगळ्या ह्याच्यावर घेण्यात आलं. आणि म्हणून हे काळानुसार हे कायद्यामध्ये सुद्धा बदल होणं ही प्रक्रिया गरज आहे, निरंतर प्रक्रिया आहे आणि फॅशन नव्हे, ती गरज पण आहे. थोडक्यात मला खोपडे सर, कुणी असं म्हणत नाहीये की यंत्रणा समृद्ध होण्याकरता योगदान देऊ नका, चांगली गोष्ट आहे. प्रश्न असा आहे, आज घडीला कायदे जे आहेत ते पुरेसे आहेत का नाही? माझं मत आहे कायदे पुरेसे आहेत. आणि जे कोणी व्यक्ती म्हणत असेल की याच्यात बदल करावा, हरकत नाही. आपण विधिमंडळामध्ये आहात, आजपर्यंत आपण केलेले आहेत प्रयत्न, याच्या पुढेही करा. आपल्या लक्षात येईल की आज घडीला अस्तित्वात असणारे कायदे पुरेसे सक्षम आहेत. पुरेशा कायद्यामध्ये भीती आहे. जी सोमवारी युक्तिवाद जो या प्रकरणामध्ये होईल त्या दिवशी सर्वोच्च शिक्षा काय दिली जाऊ शकणार आहे? फाशी. याच्यापेक्षा तर वेगळी काही नाही आहे. फाशीपेक्षा वेगळी अजून भीतीदायक किंवा अजून टोकाची शिक्षा असू शकत नाही. त्यामुळे आज घडीला आपण कायद्यात बदल पाहिजे असं म्हणतोय, तेव्हा फाशीच्या पेक्षा अजून काही वेगळी टोकाची शिक्षा असं असू शकणार नाही. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की जगातली सगळ्यात मोठी शिक्षा ही फाशीच आहे. जगात सगळीकडे बँड होते. आणि कायदेतज्ञ जर असं बोलत असतील
तर मग हा खरोखरच मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. कारण त्याच्यापेक्षा वेगळी शिक्षा त्याच्यात बदल कोण म्हणतोय? उलट आता जगाचा प्रवास उलटा चाललाय की फाशी कॅन्सल करा असा जगभरामधला आवाज येतोय. मग त्यावेळेला त्या कायद्यात बदल करणार नाही. बरं, दुसरं, शिक्षाच वाढवली पाहिजे असं कोण म्हणतोय? आपण म्हणतोय ती प्रोसेस अधिक गतिमान होण्यासाठीचे सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. खोपडे सर काय म्हणतात तुम्ही की ही जी तपास यंत्रणा आहे किंवा सुरक्षे संदर्भातली जी सजगता आहे याच्यातली गतिमानता आणण्याकरता काय वेगाने पावलं आपल्याला उचलावी लागतील? नाही, या खटल्याच्या निमित्तानं एक वेगळा विचार व्हायला पाहिजे की आता त्यांना जी शिक्षा दिलेली आहे, म्हणजे शिक्षा दिली जाईल वगैरे, तर ती शिक्षा दिल्यानंतर आमच्यासारख्या सामान्य माणसाला रिलीफ मिळेल का, सुरक्षितता वाटेल का? आणि मग हे अशा प्रकारचे लोक हे गुन्हेगार का बनले आणि त्यांनी अशा प्रकारे शेकडो लोकांना का मारले याचा जर विचार केल्यानंतर मग हे कसं रोखता येईल आणि त्यासाठी कायदे किती पाहिजेत, लोक किती पाहिजेत याचा विचार करावा लागेल. खरं तर आता उद्या त्यांना म्हणजे लोकांना फाशी देण्यात येईल आणि दिली जावी वगैरे, कडकातली कडक शिक्षा असावी. मी फाशीच्या विरोधी जरी असलो तरी कडकातली कडक शिक्षा दिली जावी, कारण त्यांनी फार क्रूर कृत्य केलेलं आहे. परंतु मग त्यांना फाशी देऊन त्यांनी 200 लोक मारले आणि मग सरकारने 12 लोक मारले, हा न्याय मिळाला, त्यांच्या नातेवाईकांना बरं वाटेल. परंतु या 12 लोकांना फाशी देऊन पुन्हा दहशतवादी कारवाया बंद होतील का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग ही जी शिक्षा असेल, ज्याला आम्ही रिट्रिब्युटिव्ह किंवा सुडाची शिक्षा म्हणतो, की एखाद्याने आपला डोळा काढला तर त्याचा दुसरा डोळा काढला, आणि असे जर डोळ्याला डोळा काढत गेलं तर गांधीजी म्हणत की एक दिवस हे सगळं जग आंधळ बनून जाईल. शिक्षा असायला पाहिजे, परंतु मग त्याच्यामुळं प्रतिबंध होण्यासाठी काय या शिक्षेमध्ये करता येईल का, तर असं काही याच्यामध्ये माझ्यासारख्याला दिसत नाही. कारण हे गुन्हेगार का बनतात त्याचा शोध घेतला पाहिजे. या गुन्ह्यातील सगळ्या गुन्हेगारांचा, अतिरेक्यांची मी पर्सनल इंटरव्ह्यू घेतली. एवढंच नव्हे तर कॅप्टन पुरोहित असतील किंवा साध्वी प्रज्ञा सिंग, त्या देखील याच्यामध्ये जेलमध्ये त्या सगळे कुजत पडलेले आहेत. हे लोक एकदम गुन्हेगार कसे झाले? यातला जुनेद बद्दल मी सांगू इच्छितो. त्याशी मी व्यक्तिशः बोललो आणि नंतर त्यानं माझ्याशी पत्रव्यवहारही केला. हा जळगावचा तरुण, हा सिव्हिल इंजिनियर, आणि हा नोकरी करत असताना मदरशामध्ये त्याच्या वाचण्यात आलं आणि ऐकण्यात आलं आणि त्याचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलं की देशामध्ये 93च्या दंगलीमध्ये मुसलमानांचं मोठं नुकसान झालं. त्याच्यानंतर काश्मीरमध्ये मोठी हत्या होते. त्याच्यानंतर 2002च्या गुजरातमध्ये हत्या झाली मोठी. आणि त्याच्याकडे आम्ही ज्यावेळा अटक केलं तर त्यावेळेला त्याच्याकडे बाबरी मशिदीचा चित्र मिळालं आणि ती मशीद रडते आणि त्याच्या पुढे त्यानं लिहिलं होतं की आम्ही यांचा बदला लेंगे. तर अशी बदला लेण्याची ही जी प्रवृत्ती, त्याचबरोबर साध्वी प्रज्ञा सिंग असेल किंवा प्रसाद पुरोहित, या लोकांना देखील सूडच घ्यायचा होता. आणि मग जर तसं पाहायला गेलं गुन्हेगार ते गुन्हेगार आहेत का, तर हा कॅप्टन होता, सुशिक्षित होता, पण नाही. तर माझं म्हणणं असं आहे की हे जे लोक आहेत हे सुद्धा व्हिक्टीम आहेत आणि ते एका मोठ्या व्यापक व्यूहरचनेमधले ते बळी आहेत. आणि ही व्यूहरचना रचलेली कुणी, की बाबरी मशीद ज्यावेळेला पाडण्यात आली त्यावेळेला त्यांचा हेतू काय होता हा जर शोधला आपण, तर मग आपल्या लक्षात येईल की कुणाला तरी सत्ता हवी होती. आणि मग त्यांनी केलेल्या व्यूह रचनेमध्ये हे इमोशनल मुलं लोक अडकले गेले आणि आपण त्यांना जर फाशी देत बसलो तर काही लोक मारले जातील. परंतु ही चेतावण्याची जी भावना आहे ती जर थांबवली नाही तर या 12 लोकांना फाशी देऊन किंवा प्रज्ञा सिंगला देखील फाशी देऊन किंवा मोठी शिक्षा करून हा प्रश्न मिटणार आहे का? आणि म्हणून मग माझ्यासारख्याला असं वाटतं की ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे की आपल्या स्वार्थी हेतूसाठी तरुणांच्या मध्ये उन्माद निर्माण करायचा, तो राष्ट्रवादाचा असेल, तो धर्माबद्दलचा असेल, त्याच्यामध्ये निरपराध लोक मारायचे आणि आपण एकाची खुर्ची जाणार त्याच्यावरती दुसरा बसणार. आणि मग आपण हे राजकारण पाहिलेलं आहे की खरं तर ज्यानं सुरुवात केली राम मंदिर बांधण्यासाठी
त्याला मात्र पंतप्रधान पण मिळालं नाही, दुसराच त्याच्यावरती बसला. नाही, तो मुद्दा वेगळा आहे. खोपडे सर त्याची वेगळी चर्चा करू. तो मुद्दा वेगळा आहे, तो मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे. त्याला इथे जोडण्याचा प्रयत्न करू नका. खोपडे सर, तो मुद्दा पूर्ण वेगळा आहे. त्याची चर्चा याच्यात नको, आपण वेगळी चर्चा करू. माझा वेळ तसा संपलेला आहे. पण तुम्ही जो मुद्दा मांडलात की एक उन्मादाची भावना निर्माण करण्यासाठी जे समाजातल्या तरुणांना बहकावण्याचा प्रयत्न करणं किंवा त्यांना अशा पद्धतीचं कृत्य करायला भडकवण्यासाठी त्यांच्या समोर तसं ब्रेन वॉशिंग करणं, हे कुठपर्यंत चालणार आहे? आणि अशा प्रवृत्तीला आपण कायद्यानुसार आळा घालू शकतो का? कारण कायद्यामध्ये जो कायदा आहे त्याला दुसरा कायदा देखील उपस्थित आहे. त्यामुळे वाद होतात, प्रतिवाद होतात, युक्तिवाद होतो आणि मग शिक्षेपर्यंत आल्यानंतर आपण शेवटची शिक्षा जसं आत्ता मगाशी त्यावर वाद झाला की फाशी शिक्षा द्यायची की फाशीची शिक्षाच रद्द करायची, हे जगभर सुरू असलेला सगळा प्रवाद जो आहे यावर आता न्यायालयामधली प्रक्रिया गतिमान करण्यासाठी म्हणून कुणीही असेल, कायदेमंडळातली व्यक्ती असेल किंवा न्यायदान प्रक्रियेतली व्यक्ती असेल, हे काय प्रयत्न करतात आणि पीडितांप्रती न्यायदानाचं खरं काम काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल. गरज तुमच्या माझ्या सुरक्षेची आहे. ती पावलं तुम्हाला आम्हाला उचलायची आहेत. कोण सुरक्षा देईल, कोण न्याय देईल याची वाट बघण्यापेक्षा स्वतःची काळजी स्वतःला घ्यायची हीच गरज आहे. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.